राजन, काय झालं? एवढं काय बघतोस या घराकडे? आई, या घरात गौरी आणि तिचे वडील राहत होते काय? आणि याच घरात तुझ्या मोठ्या नातीचा जन्म पण झाला होता. मी माझ्या हायर एज्युकेशनसाठी अमेरिकेला निघालो. बट आय प्रॉमिस, मी लवकरच परत येईन. अरे हे तू मला आधी कधीच कसं नाही बोललास? हा, तू मला इथे घेऊन का नाही आलास? चल आपण आज जाऊया, विचारूया. इथे राहणाऱ्या लोकांना माहित असेल गौरी कुठे आहे, माझी मोठी नात कुठे. चल चल लवकर. नाही आहे, आज जाऊन काहीच उपयोग नाही. म्हणजे तुला काय वाटतं, या आधी या घरात मी चौकशी केली नसेल? हो, पण मला आता असं वाटतं की आपण पुन्हा एकदा विचारूया. गेल्या 10 वर्षापासून या घरात वेगळीच कुठली तरी फॅमिली राहते. मी त्यांच्याकडे बरेचदा चौकशी केली आहे, पण त्याआधीच गौरी आणि तिचे वडील हे घर सोडून निघून गेले. आणि त्यानंतर गौरी मला मुंबईत भेटली ग. कधी? का? तेव्हाच तिने मला सांगितलं की गौरे, आपली मुलगी कुठे आहे? आपली मुलगी आता या जगात नाही. त्यानंतर गौरी कुठे निघून गेली काहीच माहित नाही मला. नाही राजन, माझं मन मला सांगतंय. रोहित, अशी अरेरावी करून बिझनेस होत नसतो. समोरच्याचा विश्वास संपादन करायचा असतो. कुणाचा स्वाभिमान दुखावून आपण कधीच मोठे होत नसतो. अगं पण आई, प्रत्येक वेळी आपणच का मागे यायचं, का वाकायचं? हे बघ, तू एक मोठी बिझनेस टायकून आहेस, नयनतारा ग्रुप ऑफ इंडस्ट्रीजची मालकीण आहेस तू. मग आपण झुकतं माप का घ्यायचं आई? रोहित, तुला काय वाटतं, हा बिझनेस काय एका रात्रीतनं उभा झालाय? तुझ्या बाबांनी, मी कित्येक वर्ष मेहनत केली, दिवस रात्र एक केलंय. तुला माहितीये, हजारो लोकांना जोडलंय आम्ही. रोहित, मी कायम माझ्या टर्म्स अँड कंडिशन्सवरती काम केलं, पण कधीच कोणाचा अपमान केला नाही. असं अनेक वेळा होतं की आपल्याला आपल्या क्लायंट्सच्या टर्म्स अँड कंडिशन्स पटत नाहीत, पण म्हणून त्यांना अशा दाखवून द्यायच्या नसतात. त्यांना पटवून द्यायचं असतं, त्यातनं काहीतरी मार्ग काढायचा असतो जो दोन्ही कंपनींच्या फायद्याचा आहे. रोहित, काही असलं तरी ते आपले क्लायंट्स असतात. त्यांचा विचार करणं ही आपली जबाबदारी आहे. आणि खरं सांगू का तुला, कुठलीही कंपनी कुठल्या एखाद्या प्रोडक्टमुळे मोठी होत नसते. ती मोठी होते माणसं जोडण्याने. आणि म्हणूनच सगळ्यात पहिले आपण माणसं जोडायला शिकलं पाहिजे. दिस इज द की टू बिझनेस. आय होप यू अंडरस्टूड दिस. रोहित, उद्या ऑफिसमध्ये कुठल्या इम्पॉर्टंट मीटिंग्स आहेत त्याचे मेल मला फॉरवर्ड करून ठेव. ज्याही महत्त्वाच्या मीटिंग्स आहेत त्या मी स्वतः अटेंड करेन. आई, अगं तू कशाला मीटिंग अटेंड करतेस? हे बघ, ऋषीने आधीच तुला काही कमी त्रास दिलेला नाहीये. मी हँडल करतो ना सगळ्या मीटिंग्स. हे बघ, तुला अजून त्रास नको व्हायला. आय ट्रस्ट यू. खरं सांगू का, मला हा त्रासच कमी करायचा आहे. काय मन रिकामं राहिलं ना की खूप त्रास होतो मला. आणि असं वाटतं की ऑफिसमध्ये येईन, काम करीन, माझं लक्ष जरा डायव्हर्ट होईल. सो डोंट वरी, मी उद्यापासून ऑफिसला येते. आता आईला कशाला यायचंय परत ऑफिसला? आत्ता कुठे माझ्या हातात सगळं येत होतं आणि
परत ही मध्ये आली कडमडायला. ऋषीने तिकडे गावाकडे काहीतरी मोठा गोंधळ घालायला हवा, तरच आईचं लक्ष परत तिकडे डायव्हर्ट होईल. तर याचा अर्थ माझ्या आईला फसवणारा आणि तिचं घर जाळणारा माणूस माझा बास होता. म्हणजे माझ्या आई आयुष्यभर माझ्या बापासून लांब पळत होती आणि त्याच्यामुळे तिने आयुष्यभर माझ्यापासून सत्य लपवलं. अहो नाही, आई म्हणली होती का माझा बाल लय भारी माणूस होता म्हणून. कमी हे बघ, तू असा विचार करू नको. काय ही माणसं फक्त चर्चा करतात आणि चर्चा आणि वस्तुस्थिती याच्यात फरक असतो. आपण आधी आपले प्रूफ शोधू आणि मगच आपलं मत बनवूया. कुठं सापडणार आहे प्रूफ? सीता साहेबाबद्दल माहिती मिळणं खूप गरजेचं आहे आणि ती माहिती फक्त 3च लोकांना होती, आबा, आई आणि तो माणूस स्वतः. अनफॉर्च्युनेटली आबा आणि आई नाही येत आता, सो आपल्याला तो माणूसच शोधून काढावा लागणार आहे. कुठं सापडणार आता तो साहेब?